नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। 2025 चा हा स्वामिनी ब्लॉग्सचा पहिला व्हिडिओ आहे। अर्थात संक्रांत जवळ आलेली आहे, त्यामुळे खास संक्रांती स्पेशल रांगोळी आयडियाज मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। फक्त या ज्या रांगोळी आयडियाज आहेत तर त्या मी ड्रॉइंगच्या स्वरूपात दाखवणार आहे। तुम्ही या रांगोळी डिझाईन्सची आधी छान प्रॅक्टिस करू शकता आणि ही डिझाईन्स तुम्ही तुमच्या रांगोळ्यांमध्ये वापरू शकता आणि खूप सुंदर अशा रांगोळ्या तुम्ही तयार करू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मी असा छोटा साइजचा स्क्वेअर शेप मध्ये असा पेपर कट करून घेतलेला आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे काही डॉट्स आपल्याला द्यायचे आहेत आणि डॉट्स पासून आपण ही रांगोळी तयार करणार आहोत। वरच्या बाजूनी मी साधारण आडवे 4 डॉट्स आणि उभे 5 डॉट्स असे मी करून घेतलेले आहेत आणि संक्रांत आहे त्यामुळे थोडासा पतंगाचा आकार मी तयार करून घेतेय। साधारण रेफरन्स तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीचं डिझाइन तयार करू शकता। 4 ज्या बाजू आहेत तर त्या चारही बाजूंना मी आतल्या बाजूनी 3 पानं काढलेली आहेत आणि मधले जे डॉट्स आहेत तर त्याच्यामध्ये मी रिदमॅटिक लाईन्स काढून ते डॉट्स मी जॉईन केलेले आहेत आणि अशा प्रकारे रांगोळीचा लेआउट तयार झालेला आहे। बाहेरच्या बाजूनी मी फक्त डॉट्स देतेय। रांगोळी माध्यम जे आहे तर रांगोळीमध्ये डॉट्सचा वापर हा जास्त केला जातो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। म्हणजे फक्त पांढरी रांगोळी जी आहे तर त्या पांढऱ्या रांगोळीचे असे तुम्ही डॉट्स तयार करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही रंग भरू शकता। याच्यानंतर मी ड्रॉइंगच्या स्वरूपात ही रांगोळी दाखवते, त्यामुळे मी आउटलाइन करून घेतलेली आहे। जी मी ब्लॅक कलरने आउटलाइन केली आहे ती तुम्ही व्हाईट रांगोळीने थोडीशी ब्रॉड लाईन करू शकता प्रत्येक डिझाईनची आणि अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी डिझाइन आयडिया तयार झालेली आहे। दुसऱ्या रांगोळी डिझाईनसाठी मी पहिल्यांदा 4 डॉट्स करून घेतलेले आहेत आणि मध्ये 1 डॉट, परत एकदा 4 डॉट्स मधल्या बाजूला आणि परत त्याच्या पुढच्या बाजूला 4 डॉट्स असे मी एकाड एक डॉट्स काढून घेतलेले आहेत आणि ते आपण फक्त जॉईन करणार आहोत आणि पॉइंटेड पेटल्स मी इकडे काढलेली आहेत। हा अतिशय सोपा पॅटर्न आहे पण दिसायला खूप छान दिसतो आणि थोडासा अवघड वाटतो एकदम आपण जेव्हा हे डिझाइन बघतो तेव्हा। पण जेव्हा आपण ही रांगोळी तयार करतो किंवा आपण अशा पद्धतीचं ड्रॉइंग काढतो तर तेव्हा त्याचं टेक्निक खूप सोपं आहे। ते झाल्यानंतर इकडे मात्र मी आता थोडेसे ब्राईट कलर्स वापरतेय, ते म्हणजे रेड कलर मध्ये थोडंसं शेडिंग केलंय मी। त्याच्यानंतर येलो आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन केलंय आणि त्याच्यानंतर ग्रीन कलरच्या शेड्स वापरलेल्या आहेत, लाईट आणि डार्क ग्रीन। आणि पुन्हा एकदा मी या डॉट्सना ब्लू कलर देतेय आणि याही डिझाईनला मी ब्लॅक स्केच पेनने आउटलाइन करणार आहे। आउटलाइन केल्यानंतर हे डिझाइन अजून उठून दिसतंय। रांगोळी तुम्ही करत असाल या डिझाईनची तर मी आत्ता म्हणले तसं तुम्ही व्हाईट रांगोळी जी आहे तर त्यांनी तुम्ही थोडासा ब्रॉड शेप तयार करायचा आहे प्रत्येक डिझाईनचा आणि तुम्ही ही सगळी डिझाईन्स जी आहेत ते तुम्ही ग्रीटिंग कार्ड आयडियाजमध्ये पण वापरू शकता। म्हणजे संक्रांतीसाठी तुम्ही जर छान ग्रीटिंग कार्ड तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हीच डिझाईन्स वापरू शकता। आता आपण 5 पाकळ्यांची रांगोळी तयार करणार आहोत, त्यामुळे त्यासाठी मी सेंटरला आधी एक डॉट काढला आणि फ्री हँड मी इकडे करतेय, त्यामुळे रॅन्डम मी 5 डॉट्स आधी देऊन घेतले आणि ते मी फक्त जॉईन करतेय आणि त्याच्यापासून मी पेटल्स तयार केलेले आहेत आणि आपल्या मगाच्या रांगोळीचं जे टेक्निक होतं ते मी केलेलं आहे आणि बाजूनी अजून मी काही पॉइंटेड पेटल्स काढल्या अल्टरनेट कॉम्बिनेशन वापरून। एका पॉइंटेड पेटलला मी अशा स्लँटिंग लाईन्स काढलेल्या आहेत आणि इकडे मी येलो कलरच्या काही शेड्स वापरलेल्या आहेत। त्याच्यानंतर रेड कलर मी वापरलेला आहे आणि सगळ्यात लास्टला मी ग्रीन कलर इकडे वापरलेला आहे आणि हे सगळं मी पुन्हा एकदा आउटलाइन करून घेणार आहे आणि आपलं हे सुद्धा डिझाइन तयार झालेलं आहे। लास्टचं जे डिझाइन आहे
तर इकडे मी पहिल्यांदा 4 डॉट्स काढलेत, नंतर 3 काढलेत, नंतर 2 काढलेले आहेत आणि नंतर आपण इकडे खास संक्रांती स्पेशल या रांगोळी डिझाईन्स आहेत, त्यामुळे हे जे लास्ट डिझाईन जे आहे तर ते आपण तिळगुळाचं डिझाईन करणार आहोत। या पॉटमध्ये आपण काही तिळगुळ ठेवलेले आहेत, तर ते मी इकडे काढण्याचा प्रयत्न करते आणि बऱ्यापैकी सोपं डिझाईन आहे, पण मी ते डॉट्सच्या मदतीने नेमक्या कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता तर ते मी इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तुमचं ड्रॉइंग जर चांगलं असेल तर तुम्ही हे डिरेक्टली डिझाईन काढू शकता। आणि पुन्हा एकदा इकडे मी पहिल्यांदा रेड कलर दिला आहे, त्याच्यानंतर थोडासा स्किन आणि येलो कलर दिलेला आहे। जमेल तितके मी ब्राईट कलर्स इकडे वापरलेले आहेत, ब्लू कलर, ऑरेंज कलर, पिंक कलर आणि इकडे मी कलर पेन्सिलचा वापर केलेला आहे। अर्थात आपण जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा रांगोळीचे वेगळे रंग मिळतात, ऑनलाईनसुद्धा मिळतात, पण लोकल मार्केटमधनं जर तुम्ही रंग आणलेत तर तुम्हाला खूप जास्त ऑप्शन्स मिळतील। आणि अशा पद्धतीने आपल्या संक्रांती स्पेशल रांगोळी डिझाईन आयडियाज तयार झालेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।